तर आज आपला टॉपिक असणार आहे RT फॉर्म कसा भरायचा त्या संबंधित. तर संपूर्ण माहिती ही आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की RTO फॉर्म कसा भरायचा ते पण तुमच्या स्मार्टफोनवरून आणि घर बसल्या. तर संपूर्ण प्रोसेस ही आपण घर बसल्या करू शकणार आहे आपण स्मार्टफोनवरून. तर त्याच्या आधी तुम्हाला डेली अपडेट्स 9834 या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवायचे आहे, जेणेकरून तुमच्याकडे अशीच महत्त्वपूर्ण न्यू नोटिफिकेशन येत राहील. तर मित्रांनो, करूया व्हिडिओला स्टार्ट. तर सगळ्यात आधी तुम्हाला गुगल क्रोम याला उघडून घ्यायचं आहे आणि इथे तुम्हाला सर्च बॉक्समध्ये सर्च करायचं आहे RTE. तर RTE 2025 सर्च केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस पाहायला मिळणार आहे मित्रांनो. तर लाईव्ह प्रोसेस आपण बघणार आहे, तर व्हिडिओला तुम्ही एंडपर्यंत नक्की बघाल. तर बघा, फर्स्ट लिंक RTE 2025 यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस पाहायला मिळणार आहे मित्रांनो. तर खाली स्क्रॉल केल्यानंतर बघू शकता तुम्ही इथे काही सूचना तुम्हाला दिलेल्या आहे मित्रांनो, पालकांकरिता सूचना. तर ह्या संपूर्ण सूचना 15 दिलेल्या आहे मित्रांनो. तर त्या सूचनांना तुम्हाला परिपूर्ण वाचून घ्यायच्या आहे. 15 सूचना इथे दिलेल्या आहे मित्रांनो. तर त्यांना तुम्हाला वाचून घ्यायचं आहे, त्यानंतरच तुम्हाला परिपूर्ण फॉर्म भरायचा आहे. आता फॉर्म भरण्याकरिता तुम्हाला इथे भरपूरसे ऑप्शन पाहायला मिळणार आहे. ॲडमिन स्कूल लॉग इन ऑनलाईन ॲप्लिकेशन. तर ऑनलाईन ॲप्लिकेशन यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस पाहायला मिळणार आहे. तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन देईल, जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही. तर त्या लिंकवरती तुम्हाला क्लिक करून अशा प्रकारे तुम्हाला साईट ओपन होणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस पाहायला मिळणार आहे. आता इथे तुम्हाला ID पासवर्ड बनवून घ्यायचा आहे. तर ID पासवर्ड कसा बनवायचा, तर त्यासाठी तुम्ही बघू शकता न्यू रजिस्टर टू क्रिएट युअर ॲप्लिकेशन ID, क्लिक ऑन न्यू रजिस्टर लिंक. तर बघू शकता तुम्ही न्यू रजिस्टर, तर यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर सिलेक्ट डिस्ट्रिक्ट, तर तुमचा जिल्हा तुम्हाला इथून निवडून घ्यायचा आहे मित्रांनो. तर इथे तुम्हाला तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर फर्स्ट नेम, तर लास्ट नेम, मिडल नेम, अशा प्रकारे तुम्हाला इथे तुमचं नाव, तुमच्या मुलाचं नाव, मुलाच्या वडिलाचं नाव आणि सरनेम इथे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. तर बघा, नाव टाकत्या वेळेस भरपूर लोक हे पहिल्या डब्यात मुलाचे नाव टाकतो, दुसऱ्या डब्यात त्यांच्या वडिलाचे आणि तिसऱ्या डब्यात सरनेम. तर मित्रांनो, इथे तुम्हाला वाचवायचं फॉर्म फिलअप करायचा आहे. तर आधी तुम्हाला सरनेम टाकायचं आहे, नंतर मुलाचं नाव टाकायचं आहे, त्यानंतर इथे तुम्हाला वडिलाचं नाव टाकायचं आहे. तर फर्स्टमध्ये दिलं आहे मित्रांनो इथे लास्ट नेम, आणि सेकंडमध्ये दिलं आहे इथं फर्स्ट नेम, आणि लास्टमध्ये दिलं आहे इथे मिडल नेम. तर तुम्हाला इथे वाचवायचं फॉर्म फिलअप करून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, चाइल्ड डिसेबिलिटी, तर मुलगा अपंग असेल तर तुम्हाला इथे येस करून घ्यायचं आहे, अदरवाईज इथे नोवर ठीक आहे, तर इथे नोच तुम्हाला राहू द्यायचं आहे. त्यानंतर मुलाची तुम्हाला इथे डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करून घ्यायची आहे. तर डेट ऑफ बर्थ सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे कॅप्चा कोड फिलअप करून घ्यायचा आहे. तर दाखवल्याप्रमाणे तुम्हाला इथे कॅप्चा कोड टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. वडिलाचा इथे मोबाईल नंबर तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. तर मोबाईल नंबर टाकल्यानंतर रजिस्टर या बटनवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. तर रजिस्टर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ID पाहायला मिळणार आहे मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता वर इथे ID दाखवलेली आहे. तर ॲप्लिकेशन नंबर जनरेटेड सक्सेसफुल अँड पासवर्ड सेंड टू रजिस्टर ऑन मोबाईल नंबर. तर तुमच्या मोबाईल नंबरवर पासवर्ड पाठवल्या जाईल मित्रांनो. तर तुम्हाला इथे ID मिळालेली आहे. त्या IDला तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे आणि त्या ID तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर इथे तुम्हाला टाकून घ्यायची, आणि जे पासवर्ड तुम्हाला मोबाईलवर दाखवलेला आहे, तुमच्या मोबाईल नंबरवर SMS केलेला आहे, तो पासवर्ड तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. तर इथे सुद्धा पासवर्ड टाकल्यानंतर इथे कॅप्चा कोड दाखवलेला आहे, तसाच सेम कॅप्चा तुम्हाला इथे डब्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर लॉग इन या बटनवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. तर बघू शकता लॉग इन या बटनवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस पाहायला मिळणार आहे. तर चेंज पासवर्ड, तर इथे तुम्हाला जो आधी तुमच्या मोबाईल नंबरवरती पासवर्ड पाठवलेला आहे, तो पासवर्ड तुम्हाला या डब्यामध्ये टाकून घ्यायचा आहे, ओल्ड पासवर्ड त्यावाल्या डब्यामध्ये. त्यानंतर न्यू पासवर्ड तुम्हाला इथे क्रिएट करून घ्यायचा आहे. तर तो ID आणि पासवर्ड तुम्हाला लक्षात राहील, अशा प्रकारे तुम्हाला इथे पासवर्ड क्रिएट करून घ्यायचा आहे मित्रांनो. तर मित्रांनो, इथे ID पासवर्ड क्रिएट केल्यानंतर सबमिट या बटनवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. तर बघू शकता ओल्ड पासवर्ड इज नॉट करेक्ट. तर तुम्हाला जो ओल्ड पासवर्ड पाठवलेला आहे तुमच्या मोबाईलवरती, तो पासवर्ड तुम्हाला इथे करेक्ट पासवर्ड इथे टाकायचा आहे. आणि जे पासवर्ड तुम्ही न्यू पासवर्ड या डब्यात टाकाल, तोच सेम पासवर्ड रिटाईप न्यू पासवर्ड या डब्यामध्ये तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. तर पासवर्ड टाकून झाल्यानंतर सबमिट या बटनवरती क्लिक करून घ्यायचा आहे.
तर मित्रांनो पासवर्ड टाकल्यानंतर रिडायरेक्ट सेम त्याच वेबसाईटवर येऊन जायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला लॉग इन होऊन जायचं आहे. तर ID टाकून आणि जो पासवर्ड तुम्ही बनवलेला आहे तो पासवर्ड टाकून इथे सेम कॅप्चा कोड टाकून तुम्हाला लॉग इन या बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस पाहायला मिळणार आहे मित्रांनो. त्यानंतर तर बघू शकता इथे तुम्हाला नाव आलेलं आहे. तर बालकाचे पूर्ण नाव तर मराठीत तुम्हाला डब्यामध्ये नाव टाकून घ्यायचं आहे. लास्ट, फर्स्ट, मिडल. तर पहिलं सरनेम तुम्हाला पहिल्या डब्यात टाकून घ्यायचं आहे. दुसऱ्या डब्यामध्ये तुमचं नाव मुलाचं नाव तुम्हाला टाकायचं आहे आणि लास्ट डब्यामध्ये फादरचं नेम तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. अशा प्रकारे इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये तुम्हाला बरोबर नाव बघून टाकून घ्यायचं आहे. तर इथे तुम्हाला टाईप नसेल होत तर तुम्ही व्हॉट्सअपवर कॉपी पेस्ट किंवा तुमच्या स्मार्टफोनमध्ये मराठी डायलर असेल तर त्या माध्यमातून तुम्ही इथे मराठीमध्ये टाईप करू शकता मित्रांनो. तर तुम्हाला इथे बरोबर मराठीमध्ये स्पेलिंग टाकून घ्यायचं आहे. जे डॉक्युमेंटवर जन्माच्या दाखल्यावर मुलाचे असेल त्याच पद्धतीने तुम्ही इथे डॉक्युमेंटवर बघू इथे नाव टाकू शकता मित्रांनो. तर तुम्हाला स्पेलिंग मिस्टेक न करता इथे बरोबर टाकून घ्यायचं आहे. तर नाव टाकल्यानंतर मित्रांनो चाइल्ड जेंडर तर ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. मेल फिमेल जे काही असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा प्रेझेंट स्टेटस यावरती क्लिक करून तुम्ही प्रेझेंट स्टेटस तुम्ही इथं टाकू शकता मित्रांनो. तर जनरल आहे, इथे विडो आहे, तर भरपूरचे इथं ऑप्शन दिलेले आहे. सिंगल पेरेंट्स तर तुम्ही इथे पॅरेंट स्टेटस टाकू शकता मित्रांनो. त्यानंतर बघा इथे तुम्हाला ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे मित्रांनो. ॲड्रेस टाकल्यानंतर स्ट्रीट नेम, तर लोकॅलिटी, त्यानंतर डिस्ट्रिक्ट, त्यानंतर तालुका. तर तुमचं डिस्ट्रिक्ट इथे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचं इथे तालुका तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तशाच प्रकारे सिलेक्ट युअर विलेज तर त्यावरती तुम्हाला सिलेक्ट करून तुमचं गाव इथे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे मित्रांनो. तर ॲड्रेस टाकल्यानंतर मित्रांनो लॅटिट्यूड अँड लॉंगिट्यूड हे तुम्हाला टाकायचं नाही. तर त्यानंतर तुम्हाला सेव तर इथं बघू शकता तुम्ही इथे माहिती दिलेली आहे. तर RT तर 25% अंतर्गत प्रवेश घेतला आहे का तर तुम्हाला इथे नोवर टिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला यस या बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. मित्रांनो लोडिंग झाल्यानंतर इथे तुम्हाला एक ऑप्शन पाहायला मिळणार आहे मित्रांनो. सेव्ह एडिट गुगल ॲड्रेस यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे सर्च करून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुमच्या घराचं लोकेशन हे तुम्हाला झूम इन आणि झूम आउट तुम्ही करू शकता. तर तुम्हाला लाईव्ह लोकेशन इथं दाखवावं लागणार आहे मित्रांनो. तर तुम्हाला तुमच्या घरावर या लोकेशनच्या ॲरोला आणून ठेवून द्यायचं आहे. जे कुठलं तुमचं घर येत असेल त्या घरावर तुम्हाला इथे लोकेशनला आणून ठेवून द्यायचं आहे. तर बघू शकता तुम्हाला इथे तुमचं तर तुमच्या घरावरती या ॲरोला आणल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड अपडेट्स यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला पॉपअप पाहायला मिळणार आहे. तर ओके या बटनवरती तुम्ही क्लिक करून घ्याल. तर बघू शकता मित्रांनो इथे लॅटिट्यूड अँड लॉंगिट्यूड इथं आलेलं आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या घराचं लोकेशन हे निवडून घ्यायचं आहे. तर संपूर्ण ॲड्रेस टाकल्यानंतर तुम्हाला सेव्ह या बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. सेव्ह या बटनवरती क्लिक केल्यानंतर चाइल्ड डिटेल्स सेव्हड सक्सेसफुली अशा प्रकारे एक पॉपअप तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर ओके या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्क्रॉल केल्यानंतर ॲप्लिकेशन तर वर तुम्हाला सरकून ॲप्लिकेशन यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस पाहायला मिळणार आहे मित्रांनो. तर तुम्हाला सिलेक्ट स्टँडर्ड यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर जे तुम्हाला एज असेल तर 5-6 वर्षाच्या जास्त मुलगा असेल तर सिनियर KG यावरती तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे बघून तुमचा मुलगा किती वर्षाचा आहे त्यानुसार तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ते सिलेक्ट केल्यानंतर सिलेक्ट रिलिजन तर इथे तुम्ही तुमचा रिलिजन इथे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर मी हिंदू करत आहे मित्रांनो. त्यानंतर सिलेक्ट कॅटेगरी तर तुम्ही कोणत्या कॅटेगरीत बसता ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ST, SC, OBC, VJ, SBC, NTB, NTC, NTD, अदर, SCBC, EWS. तर मित्रांनो इथे SBC आणि EWS या कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला इथे इन्कम सर्टिफिकेट मागितलं जाणार आहे मित्रांनो. ओपन आणि EWS कॅटेगरीच्या मुलांना इथे इन्कम सर्टिफिकेट मागितलं जाणार आहे. आणि जे अदर आहे
जसे SC ST OBC VJ NTB NTC NTD यांना कास्ट सर्टिफिकेट इथे लागणार आहे मित्रांनो. तर तुम्हाला इथे तुमचं कास्ट इथे सिलेक्ट करून घ्यायचे आहे, त्यानंतर ओके करून घ्यायचं आहे. तर ओके केल्यानंतर तुम्हाला इथे दिव्यांग, तर तुमचा मुलगा दिव्यांग असेल डिसेबल तर इथे दाखवलेलं आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. तर दिव्यांग असेल तर तुम्हाला इथे यस करायचं आहे आणि यस केल्यानंतर इथे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे सिलेक्ट डिसेबिलिटी रिझन. तर तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि इथं कारण इथं तुम्ही निवडू शकता मित्रांनो. जर नसेल तर तुम्हाला इथे नोच राहू द्यायचं आहे. त्यानंतर बघा, तर आधार कार्ड नंबर, तर आधार कार्ड असेल तर तुम्हाला इथे येस करून घ्यायचं आहे आणि त्या मुलाचं तुम्हाला इथे आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे. अदरवाईज तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुम्ही इथे नो करून किंवा आधार कार्ड पावती असेल तर तुम्ही पावती नंबरसुद्धा इथे टाकू शकता. जर नसेल तर तुम्ही इथे नो सुद्धा करू शकता मित्रांनो. आणि आधार कार्ड रिसिप्ट तुमच्याकडे असेल तर तुम्ही इथे येस करायचं आहे आणि ते रिसिप्ट नंबर तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आधार कार्ड असेल तर तुम्हाला आधार कार्ड इथे नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर पॅन कार्ड ID नसेल तर इथे मॅन्डेटरी नाही मित्रांनो, नसेल तरी तुम्हाला या डब्यामध्ये भरायचं नाही, ते तुम्हाला सोडून द्यायचं. त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर इथे दाखवला जाईल. तर खाली स्क्रॉल केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे ॲड्रेस प्रूफ तुम्हाला येस करायचं आहे, ॲड्रेस प्रूफ जोडायचा आहे. त्यानंतर बर्थ सर्टिफिकेट, तर त्याचीसुद्धा माहिती तुम्हाला इथे जोडायची आहे, तर इथे येस करून घ्यायचं आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट इथे सुद्धा तुम्हाला येस करून घ्यायचं आहे. SC असेल तर. त्यानंतर OBC बघा, OBC असेल तर ते सुद्धा त्यांना सुद्धा ते लागणार आहे. त्यानंतर EWS बघूया, EWS असेल तर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेटवर येस करून घ्यायचं आहे आणि कास्ट सर्टिफिकेटला तुम्हाला नो करायचं आहे. तर तुम्हाला ते लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म फिलअप करून घ्यायचा आहे. तर आधार कार्ड नंबर टाकल्यावर किंवा आधार कार्ड नंबर नसेल तर तुम्हाला पावतीचा नंबर इथे टाकून घ्यायचा आहे. तर सगळी माहिती भरल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सेव्ह या बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, स्कूल सिलेक्शन यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर विथिन 1 किलोमीटर स्कूल आणि विदिन 1 to 3 किलोमीटर स्कूल अँड 3 किलोमीटरच्या वर असेल तर तुम्हाला थर्ड ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. तर बघा, फर्स्ट याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता. तर इथे अशा प्रकारे तुम्हाला शाळा दाखवल्या जाणार आहे मित्रांनो. तर ज्या 1 किलोमीटरच्या दायऱ्यात ज्या शाळा असेल त्या तुम्हाला इथे दाखवल्या जाणार आहे. त्यानंतर विदिन 1 to 3, तर बघू शकता इथे 1 किलोमीटर आणि 3 किलोमीटरच्या अंतरावर ज्या शाळा असेल त्या तुम्हाला दाखवल्या जाईल. तर इथे तुम्ही त्यासुद्धा सिलेक्ट करू शकता. त्यानंतर इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही ज्या 3 किलोमीटरच्या वर शाळा असेल 3-4 किलोमीटरमध्ये तर त्या सिलेक्ट कराल. तर तुम्हाला इथे संपूर्ण माहिती वाचून घ्यायची आहे. तर 1 किलोमीटर 3 किलोमीटरच्या ज्या शाळा असतील, ज्या अंतरावर शाळा असतील त्याचा खर्च तुम्हाला स्वतः करावा लागणार आहे. याची माहिती तुम्ही इथे परिपूर्ण वाचू शकता. तर इथे तुम्हाला ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि सेव्ह या बटनवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला फॉर्म सबमिशन यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे तुम्ही इथे फॉर्म पाहू शकता. तर अशा प्रकारे फॉर्म सबमिशनच्या वेळेस तुम्हाला परिपूर्ण फॉर्मची माहिती बघून घ्यायची आहे. तर जर फॉर्म चुकला असेल तर डिलीट ॲप्लिकेशन यावरती तुम्हाला क्लिक करून परत तुम्हाला रिपीट फॉर्म भरून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा आहे. तर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या मित्राला शेअर नक्की करा. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी डेली अपडेट्स 9834 या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवाल, जेणेकरून तुमच्याकडे अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची न्यू नोटिफिकेशन येत राहील. तर मित्रांनो, चला येऊया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.